आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, आदरणीय आमचे मार्गदर्शक सचिन भाऊ आयर आणि आपल्या या उरण तालुक्याचे तालुका प्रमुख माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या उरण मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, खरं वास्तव आज संवाद आणि आभार हा एक मेळावा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आदरणीय आदित्य यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी होतो आहे. आणि खरं वास्तविक पाहता मी साहेबांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं उरण तालुक्याने आणि उरण मतदारसंघातील लोकांनी, आमच्या माता भगिनींनी, आमच्या तरुणांनी या ठिकाणी ज्या पद्धतीनं काम केलं आणि लोकसभेमध्ये जवळपास लीड आपल्याला या उरण मतदारसंघातनं मिळालेला आहे. आणि हा लीड जो मिळाला आणि हे सर्व काम सर्व पदाधिकारी आणि सर्व आपल्या शिवसैनिकांच्या कष्टामुळं या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आदरणीय मनोहर शेठ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्याचप्रमाणे आमचे पाटील साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच आपल्याला या विधानसभेसाठी आणि हा उरण मतदारसंघ जो आपला हक्काचा आहे आणि तो नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आमदार या ठिकाणी निश्चित होईल, हा शब्द आज मी साहेब आपल्याला देतो. आणि या ठिकाणी आपलं उरण नगरीमध्ये आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते आदरणीय संजोग वागेरे पाटील यांच्या मनोगतानंतर शिवसेनेचे उपनेते आदरणीय सचिन आहिर साहेब. या कार्यक्रमाप्रसंगी रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा सर्वांचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर, एक अपंग मित्र, आमदार म्हणून स्वतःच्या अगदी आमदारकीत असताना 5 वर्ष एकही पैसा स्वतःच्या खिशात न ठेवून अपंगांसाठी आणि अगदी अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय सर्वांचे लोकप्रिय नेते आदरणीय मनोहर शेठ भोईर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, अखंड हिंदुस्थानचे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, घटनेचे शिल्पकार, ज्यांच्यामुळे आज आपण बहुजन समाज हा प्रत्येक स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये आपलं हक्क बजावते, असे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या सर्वांच्या मातोश्री मासाहेब मीनाताई ठाकरे, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख, ज्यांनी अखंड भारताला दाखवून दिलं की शिवसेना, बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि त्या बाळासाहेबांचा मी सुपुत्र आहे हे दाखवून देण्याचं काम केलं ते आपल्या सर्वांचे आदरणीय उद्धवजी ठाकरे. आज या उरण विधानसभेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके तरुण नेते, युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे, आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं उरण असेल, पनवेल असेल, कर्जत या मावळच्या 6 मतदारसंघामध्ये ज्यांनी तळागाळामध्ये उतरून काम केलं ते असे आपले शिवसेनेचे उपनेते या ठिकाणी सचिन आहिर साहेब, उरणला कायमस्वरूपी ज्यांचा संपर्क आहे आणि या उरणकरांशी नाळ जोडले अशा आमच्या दोन्ही उपनेत्या माजी महापौर या ठिकाणी पेडणेकरताई, ज्योती ठाकरेताई, मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी ज्यांनी लोकसभा लढवले, दुर्दैवानं त्यांचा निसट्टा पराभव झाला, अशा आपले सर्वांचे एक सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व संजोग वागेरे पाटील साहेब, उपस्थित सर्व
या ठिकाणी शिवसैनिक बंधू आणि भगिनी, एक 8 दिवसापूर्वी सन्माननीय आदित्य साहेब आम्हाला सांगितलं की मावळ लोकसभेमध्ये ज्यांनी आपल्याला लीड दिला अशा विधानसभेमध्ये मला जायचं आहे, त्या मतदारांचं त्या कार्यकर्त्यांचं मला आभार व्यक्त करायचं आहे आणि दिलेल्या शब्दाला जागणारे युवा नेते आज या ठिकाणी आपला आभार मानण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम उरण विधानसभेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं, महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि महाविकास आघाडीच्या सर्व मतदारांचं, त्याचबरोबर ज्यांना खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीचा अतिशय अभिमान होता असे सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना आव्हान करतो की येणारी विधानसभा ही आपल्या अस्तित्वाची खऱ्या अर्थानं लढाई आहे। आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे आणि जर भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या वैयक्तिक कुणाच्याही व्यक्तिगत उणे काढून आपण आपलाच ताकद आपण कमी करणं ही खऱ्या अर्थानं आपण मनामध्ये न आणता, ज्यांनी 2019ला महायुती असताना सुद्धा उद्धवजींना फसवलं, 2019ला जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये 52 ठिकाणी भाजपने सिटीचे उमेदवार उभे केले, अपक्ष उमेदवार। म्हणजे मला वाटतं की अपक्षांचाही त्यावेळेस हा पक्ष असेल, त्यांची निशाणी सिटी असेल आणि याच ठिकाणी या उरण विधानसभेमध्ये युती असताना सुद्धा भाजपने सिटीचा उमेदवार या ठिकाणी उभा केला आणि दुर्दैवानं हा मतदारसंघ हा आगरी, कोळी, कराडी, बहुजन समाज, मराठा, अगदी आपण म्हटलं तर परप्रांतीय या ठिकाणी 1% मतदान नाही, तरीसुद्धा दुर्दैवानं आज या ठिकाणी आपला पराभव झाला। भविष्यामध्ये आपल्याला त्या पराभवाचा जर बदला घ्यायचा असेल तर आपण आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून आपल्याला काम करायचं आहे। ह्या आमदारांनी 5 वर्षामध्ये साहेब काही केलेलं नाही। केंद्रामध्ये चा निधी एवढा आला, केंद्राचा हजारो कोटी रुपये आले, कोटी बनत नाही, कोट, आणि हे हजारो कोट घेऊन तो सगळीकडे मिरवतोय। मला या ठिकाणी गर्वाने सांगावंसं वाटतं की 2014 ते 19ला मी आमदार होतो। या परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये, वाड्यामध्ये मी विकासाची कामं केली। या मतदारसंघामध्ये 1990 सालापासून हॉस्पिटल नाही, तो हॉस्पिटल मी मंजूर करून घेतला। हॉस्पिटलला जागा सिडकोकडनं विकत घेतली आणि दुर्दैवाने माझा 19ला पराभव झाला। या 5 वर्षामध्ये या आमदारांनी त्या हॉस्पिटलच्या इमारतीचा पायासुद्धा रचला नाही। अशा माणसाला आपण निवडून देणार आहेत का? आज या ठिकाणी हा उरण तालुका अतिशय दळणवळणाचा तालुका आहे, उद्योग चारी बाजूनी उद्योग आहे, रस्त्यांचे जाळे आपण बघता, परंतु ॲक्सिडेंट झाला तर या ठिकाणी वाशी किंवा नवी मुंबई किंवा मुंबईशिवाय इथला पेशंटला न्यावा लागतो आणि तो रस्त्यामध्ये जात असतानाच तो मृत्युमुखी पडतो। आणि म्हणून माझं या ठिकाणी मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे, जर आपल्याला उरण विधानसभेमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल हवं असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असेल त्याला निवडून देण्याचं काम आपण करा। मनोहर भोईर म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, मी पक्षाचा अतिशय प्रामाणिक माणूस आहे। मी पक्षाच्या पलीकडे कधीही म्हणजे पक्षाचा प्रत्येक चाकोरीतून माझं वागणं आहे, माझं काम आहे। महाविकास आघाडीमध्ये मनोहर भोईरला जर उमेदवारी दिली तर मी तुमच्या समोर राहीन, पण महाविकास आघाडीने जर दुसऱ्या कोणाला उमेदवारी दिली तरी मनोहर भोईर प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचा काम करेल, हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो। आणि म्हणून आज या ठिकाणी हा पावसाचा महिना आहे, आपल्याला माहिती आहे उद्या आषाढी एकादशी आहे, अनेक लोक एकादशीनिमित्त गेलेले आहेत दर्शनासाठी, पण आज या ठिकाणी या सभागृहामध्ये आमच्या दिनेश पाटलांनी विठुरायाचं दर्शन तुम्हाला सर्वांना या ठिकाणी दिलेलं आहे। आणि खरंच आम्ही ज्यावेळेस काल या ठिकाणी आल्यानंतर आम्ही चर्चा केली, अरे खऱ्या अर्थानं
आपला विठ्ठल कोण आहे? आपला विठ्ठल हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ह्या विठ्ठलाच्या रूपामध्ये बाळासाहेब ठाकरे आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी आव्हान करतो की भाषणं अनेक आहेत, पण आपल्याने सर्वांनी आपली जबाबदारी, शाखा प्रमुख असेल, युवा सेना प्रमुख असेल, महिला आघाडी असेल, आपली प्रत्येकाची जबाबदारी असेल की आपल्या गावामध्ये शिवसेना संघटनेचं अस्तित्व राखून ठेवणं, अस्तित्व मोठं करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. अन्यथा जर आपल्याला ती जबाबदारी पेलता येत नसेल तर स्वतःहून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सांगावं की मी काम करू शकत नाही, दुसऱ्याला संधी द्या, तर त्या ठिकाणी आपण शिवसेना म्हणून आपण जोरामध्ये काम करू शकतो. आणि आज या ठिकाणी मला या ठिकाणी स्वाभिमान वाटतोय की साहेबांना फक्त आम्ही आवाज दिला, ओ बोलले आणि त्याने आमच्या त्याने आम्हाला या ठिकाणी सन्मान करून आज या ठिकाणी आले. कर्जतची दुपारी सभा होती, कर्जतचाही जिल्हा प्रमुख मी आहे, पण आज या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं आदित्य साहेबांना बघण्यासाठी हा युवा नेतृत्व हा खऱ्या अर्थाने वाट बघत होता. आणि साहेबांचं दर्शन झाल्यानंतर तर तेव्हाच या सभागृहामध्ये लोक उरले. आम्हाला चिंता होती की सभागृह का येत नाही, लोक कोणाची भाषणं ऐकत नाही. पण खऱ्या अर्थानं उद्धवजी असतील, आदित्य साहेब असतील, हा करिश्मा आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी स्वाभिमानाने सांगतो की या महाराष्ट्रामध्ये येणारा काळ हा महाविकास आघाडीचा काल असणार आहे. आणि ज्या पद्धतीने गद्दारांनी आपल्या साहेबांना वर्षा बंगल्यावरनं उतरवला, आपण स्वाभिमानाने प्रत्येकाने कष्ट करा आणि पुन्हा तोच वर्षा बंगला माझ्या शिवसेनेच्या तपश्चर्याने, शिवसेनेच्या तपश्चर्याने उद्धवजींना देण्याचं काम आपण सर्व करूया असं आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे लोकप्रिय माजी आमदार तथा आमदार म्हणून बोलताना अगदी मनोहर शेठ आमदार म्हणून बोलताना स्वाभिमानानं, अभिमानानं आपली उरणकरांची छाती उंचावली जातो आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वावरती आधारलेला उरणमधील हक्काचा आमदार आदरणीय मनोहर शेठ भोयर यांचं मनोगत या ठिकाणी आपण ऐकलं. अवश्य सांगेन, अजूनही उरण मतदारसंघातून निष्ठेनं ज्यांच्या मनगटावरती शिवबंधन आहे तो कधीही खरं तर हे आपली शिवसेना सोडून बाहेर गेलेला नाही. या कार्यक्रमाप्रसंगी उपनेते आदरणीय सचिनजी अहिर यांना विनंती असेल की प्लीज आपण आपलं मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करावं. तुम्हा आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आदित्य साहेब ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय माजी आमदार आदरणीय भोईर साहेब, आदरणीय संजोग वाघेरेजी, बबनदादा पाटील, विशेषतः खास करून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या ज्योतिताई, आमच्या सर्वांच्या भगिनी, तुम्हा आपल्या सर्वांच्या नेत्या माजी महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकरजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, इतर सर्व मान्यवर, आदरणीय बबनदादा पाटीलजी, आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम पदाधिकारी, बंधू भगिनी बांधवांनो, कार्यकर्ते बांधवांनो आणि सहकारी मित्रांनो, खरं तर आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये उरण तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक व्हावी अशीतली अपेक्षा भोईर साहेबांनी केली होती. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय आदित्य साहेबांचा मनापासून स्वागत करतो आणि आभार देखील मानतो की आपण कर्जतनंतर उरणवरती ही सुरुवात करण्याचं काम आपण या निमित्ताने केलेलं आहे. आता उल्लेख करत असताना भोईर साहेब तुम्ही उल्लेख केलं की बा इकडे आता दिनेशजींनी विठोबा रुक्माईचं एवढं आपल्याला सर्वांचं दर्शन करून दिलं आहे. कुठे गेलं दिनेश? मग त्याचं दर्शन कायम राहिलं तर आपल्याला बाकीची काय अडचणच नाही. मी दिनेशचं दर्शन राहिलं व्यवस्थित तर काय मला वाटत नाही इकडे तिकडे बघायची गरज आहे. कारण JNPTमध्ये जरी देखील ते काम करण्याची भूमिका त्यांनी घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे, परंतु एक संघ ठेवण्याची जबाबदारी ज्याही पक्षाने त्यांच्यावर दिलेली आहे, प्रामाणिकपणे त्यांनी ते पार पाडण्याची भूमिका घेतली, हे मी खूप ओळखून पाहण्याचं काम केलेलं आहे. कारण ही कसोटी शेवटी पक्षातला एक पक्षातला जो कार्यकर्ता ही सर्वांची आहे. मला आठवते की भोईर साहेबांनी माझा हा गेल्या अनेक वर्षाचा जरी देखील संबंध नसला, पण लोकसभेच्या माध्यमातून आमचा एवढा संबंध असायचा का त्यांच्याकडे घरी मी ते जायच्या अगोदर मी घरी असायचो. कारण हा घरातला एक वेगळा नाता आमचा होता आणि त्यातून भोईर साहेबांनी सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्ता असेल किंवा मतदार असेल त्यांच्याकडे फार बारकाईने बघून घेऊन करण्याचं काम केलं. आणि साहेब मला सांगण्याचा आनंद होतो आहे
की ज्यावेळी आपली सभा झाली आणि विशेषतः आदरणीय उद्धवसाहेबांची सभा झाली ना, भूतो न भविष्य काळातली सभा ती कमी वेळामध्ये जर घेण्याचा विक्रमी काम जर कोणी केलं असेल तर ते भोईर साहेबांनी आणि विशेषतः उरण तालुक्यातील मतदारांनी हे ठरवून केलेलं आहे. आणि मतदारांनी ठरवलेलं आहे, ही जी आघाडी जी मिळालेली आहे ही मतदारांनी आघाडी आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये आपली महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक पक्षाचा पण देखील सहभाग आहे, हे मला आवर्जून सांगावं लागेल. आज दुर्दैवाने आज या भागातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष होते आदरणीय प्रशांत पाटीलजी हे आपल्यामध्ये नाही आहे. ते दुःख देखील आपल्या मनामध्ये, पण त्यांची सर्वांची साथ आपल्याला मिळाली, काँग्रेस पक्षाची साथ आपल्याला मिळाली आणि विशेषतः शेकापची पण देखील साथ ही आपल्याला मिळाली. आणि म्हणून ही महाविकास आघाडी ही घट्ट राहिल्यामुळे काय चमत्कार आणि काय चित्र या निमित्ताने होऊ शकतो हे उरण आणि कर्जतमध्ये पण देखील दाखवण्याचं काम केलं. आणि एवढंच नाही, पनवेलसारख्या तालुक्यामध्ये पण जी आघाडी त्यांची 60-60 हजाराची होते ती 30,000वरती आणण्याची भूमिका मला वाटते मतदारांनी घेतलेली आहे. ह्याचा अर्थ असा आहे की हा संपूर्ण हा जो पट्टा आहे एका वेगळ्या निर्णायक भूमिकेतून जाण्याचं काम ते करत आहेत. आणि ते जर भूमिका घेण्याचे काम करत असेल तर पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी राहणार आहे की ही वेळ आपल्याला आता होऊन सोडून घेऊन चालणार नाही. साहेब, आपण राज्यभरामध्ये गद्दारीची चर्चा आपण नेहमीच करतो, परंतु आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये काही लोक सांगतात की आम्हाला तर 2017-18 पासूनच वरिष्ठांच्याकडनं निरोप यायचे की असं करा तसं करा, ह्याची RTI टाका, त्याचा भ्रष्टाचार काढा. आणि हे काय आम्ही करत नव्हतो, आम्हाला वरूनच आदेश येत होते. जसं त्यांना तिकडे मुंबईमध्ये काही भ्रष्टाचार काढण्यासाठी आदेश मिळत होते, इकडे जर पाहिलं असेल तर युतीतल्या सत्तेत असताना पण देखील खऱ्या अर्थाने गद्दारी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि या तालुक्यामध्ये एक पर्याय उमेदवार तयार करून घेऊन अपक्षाच्या माध्यमातून आज त्यांना निवडून देण्याची भूमिका छुपेरीतेने का होईना परंतु युतीचा धर्म न पाळता काही लोकांनी करण्याची भूमिका ही घेतलेली आहे. आणि म्हणून ही संधी जरी देखील त्यांना मिळाली असेल, पण मला आत्मविश्वास आहे की महाविकास आघाडीचा हा घटक आणि तुम्हा आपल्या सर्वांचा कार्यकर्त्यांची जर फौज असली तर आपल्याला ही जी आघाडी ही जी आज 13,000ची मिळालेली आहे, 13,900ची मिळाली आहे, ती 30,000ची आघाडीवरती पण आपण गेल्याशिवाय राहणार नाही. या आत्मविश्वासाने तुम्हा आपल्याला प्रत्येक मतदारांपर्यंत जायचं आहे. आज संजोगजींचा विजय होऊ शकला नाही ही मनामध्ये खंत आहेतच आहे, पण ही खंत जर भरून काढायची असेल तर अनेक विषय जे आजही प्रलंबित आहेत. भोईर साहेब, मला या अधिवेशनामध्ये असं एकही दिवस नाही किंवा आठवड्यातून एकही दिवस नाही की ते अधिवेशनामध्ये कुठे दिसले नाही. आज या प्रश्नासाठी भाऊ हे मांडलं पाहिजे. आज आमचे हे उपोषण करण्यासाठी ही मंडळी आलेली आहेत. आज मोरबे धरणाच्या बाबतीतला असेल जो सर्वात मोठा धरण होता जे नवी मुंबईला पाणी देण्याचं काम करतो, आजही प्रकल्पग्रस्ताचे 12.5% परतावा देण्याची भूमिका घेतली गेली नाही. देशाचे पंतप्रधान येऊन त्यांनी घोषणा केली, पण हात्यामध्ये आजही देखील अनेक जे योजना आहेत JNPTची असेल किंवा देण्याचं काम केलं गेलं नाही. ACZच्या बद्दल असेल, नैनाचा नवीन प्रकल्प आणण्याची भूमिका घेतलं असताना पण देखील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी फक्त ACZच्या नावाखाली घेतले जात आहेत किंवा ताब्यावरती शिक्कामोर्तब करण्याची भूमिका घेतली जाते, पण त्यांनाही देखील न्याय देण्याचं काम करत नाही. भोईर साहेब, आता हे तुम्ही जे येत होता, आता हा तुमचा शेवटचं अधिवेशन. आता आमच्याकडे काय प्रश्न मांडू नका, जे काय मांडायचं असेल ते हाऊसमध्ये जाऊन तुम्ही आता मांडा. आणि आम्हाला तुम्हाला नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये तुम्हाला बघायचं आहे की जेणेकरून तुमचे प्रश्न इकडचे आहेत, पण मला वाटत नाही की तुम्हाला त्यावेळी प्रश्न मांडायची गरज येईल, कारण आमचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेब देखील हे सत्तेचे भाग असणार आहेत. तुम्हाला मंत्रालयात जायची गरज लागणार नाही. हे तुमच्यासाठी मंत्रालय इकडे मतदारसंघापर्यंत आणल्याशिवाय राहणार नाही. हे आत्मविश्वासाने तुम्हाला आपल्याला जायचं आहे. कारण पर्यावरण मंत्री या नात्याने अनेक विषय आहेत, अनेक चर्चेला वाव देत असताना पण देखील त्यांनी इकडे काम करण्याचा प्रयत्न केला. आजही तुम्ही बघितलं असेल की विधानसभेमध्ये एकमेव माणूस आहेत की या परिसरामध्ये एकमेव माणूस आपला नेता आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आहेत की त्यांनी या एअरपोर्टला पण दिबा पाटलांचं नाव मिळालं पाहिजे. इतरांचं जसं तुम्ही नामकरणचा तुम्ही ठराव करता, मग या एअरपोर्टच्या बाबतीतला का ठराव केलं नाही असा देखील जाब विचारण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या युवा नेतृत्वाने केलेलं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाची जाण असणारा
सर्वसामान्य शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा वाढलेल्या नागरिकांच्या बाबतीतल्या असलेला तळमळीने आवाज उठवणारा जर कुठचा नेता असेल तर ते आदित्य ठाकरेजी आहेत, हे आपण नकारू शकणार नाही. आणि त्यांना जर उद्या आपल्याला सत्तेमध्ये आणायचं असेल तर आपल्याला एक आमदार या भागातला निवडून देणं हे प्रत्येक शिवसैनिकांचं कर्तव्य आहे, हा धर्म आहे, हे आपण बघण्याचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून वारकरी आता आपण सर्वजण अनेक लोक जात आहेत, पण ते वारकरींचं दर्शन घेत असताना ज्यांनी आपल्यावरती वार केलेले आहेत त्यांनाही विसरता कामा नाही. हा देखील धडा पुढच्या काळामध्ये आपल्याला एकजुटीने या लोकांना शिकवण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि मला आत्मविश्वास आहे की असंख्य प्रश्न त्याला न्याय देण्याची भूमिका घेत असताना भोईरसाहेबसारखे एक कार्यकर्ते, आपण त्यांच्या मागे उभे राहणारी ही सर्व मंडळी असाल, सर्व इकडे बसलेले जे संघटनेचे जे प्रमुख आहेत, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चितपणे आगामी काळामध्ये या तालुक्यामध्ये, या विधानसभेमध्ये आपण भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, हे अभिवचन या निमित्ताने आपण घेऊया. माझी परत एकदा आपल्याला सर्वांना विनंती आहे, आघाडी मिळाली म्हणून हवेत जाण्याची गरज नाही आहे. ही आघाडी कशी वाढवायची ह्याच्याकडे आपण भर पाहिजे. मला तर मी भोईर साहेबांना नेहमीच सांगायचो का अभी तो ये सिर्फ झलक है, अभी तो ये सिर्फ झाकी है, असली पिक्चर तो अभी विधानसभा में बाकी है. तर हे तुम्हाला कळलं आहे. 13,000वरती माझा काय समाधान झालं असं मी मांडणारा नाही आहे. 13,900 मिळाले. हे 30,000 कसे करायचे हे तुम्ही बसलेले इकडे प्रत्येक पदाधिकाऱ्यांची आणि व्यासपीठावर बसलेले सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून जिकडे आपण कमी पडलो, का कमी पडलो, जिकडे आपण चांगल्या रीतीने काम केलं तिकडे का आपण कसं करू शकलो, या सर्वाचा बारकाईने अभ्यास करून घेऊन मला असं वाटते आपण आतापासून कामाला लागण्याचं काम आपण या निमित्ताने करावं, अशातली अपेक्षा व्यक्त करून मी आदरणीय आदित्यजींचा मनापासून यासाठी आभार मानतो की साहेब तुमचं आमच्याकडे कर्जतच्या नंतर उरणमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लक्ष आहे. आणि आता तर काय साहेब तुम्हाला बोलायची गरज नाही, कारण अटल सेतू जे तुम्हीच बांधला होता त्या अटल सेतूमध्ये तुम्ही आमचा नाता एवढा जोडून घेतलेला आहे की आता भोईरांना फक्त आपल्याला एवढीच मागणी करावी लागेल की आमदार झाल्यानंतर बाकी काय करू नका, एक छोटासा घरबीर इकडे घेऊन आम्हाला द्या, हां, किंवा काय नाही तरी टोलचा पास तरी द्या, म्हणजे आम्हाला यायला जायला पण देखील तुमच्याकडे जवळ होईल. आणि म्हणून हे एक नाता या निमित्ताने एका अटल सेतूने जोडून देण्याचं काम केलेलं आहे. तर तुम्हाला मंत्रालयात जास्त वेळ लागणार नाही, मंत्रालयातले आम्हा लोकांना पण देखील विधिमंडळातून इकडे तुम्हालासाठी यायसाठी वेळ लागणार नाही. आणि म्हणून जेव्हाही तुम्ही आम्हाला हाक मारा, एक लहान भाऊ या नात्याने उरण तालुक्यातले आणि विधानसभेच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने आम्ही आपल्या मागे उभे आहोत, एवढंच या निमित्ताने अभिवचन आपण देऊया. आणि आपल्या नेत्याला हात वरती करून वचन देऊया की ही 13,000ची आघाडी आम्ही 30,000वरती घेऊन चालल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उपनेते आदरणीय सचिनजी अहिर साहेबांच्या मनोगतानंतर या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेची महाराष्ट्रातील युवकांची ताकद आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. हिंदुहृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना. जय महाराष्ट्र. हा उत्साह बघून मला वाटतं पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. आणि जसं सचिन भाऊनी सांगितलं, लीड दुप्पट करण्याची पण तयारी सुरू झालेली दिसते मला. म्हणजे आता उद्धव साहेबांना सांगतो मी की ही सीट आपल्याकडे मागून घ्या, आहे आपल्याच हक्काची सीट आहे. तिकीट माझ्या हातात नाही, उद्धव साहेबांच्या हातात आहे. असो, आज खरोखर आनंद होत आहे आपल्या सर्वांना भेटून. हा एक पदाधिकारी मेळावा आपण ठरवला. साधारणपणे आपले जे कार्यकर्ते आहेत ह्या मतदारसंघातले, मी त्यांना सांगत होतो, बोईरशेटांना सांगत होतो की मला सगळ्यांना भेटायचं आहे, कारण 3 गोष्टींसाठी प्रामुख्याने मी आज सकाळी कर्जतला होतो दुपारी आणि आता इथे आलेलो आहे. एक म्हणजे आभार, दुसरं म्हणजे अभिनंदन आणि तिसरं म्हणजे निर्धार. आभार मला खास करून सर्वच ह्या मतदारसंघातले सर्व मतदारांचे मानायचे आहेत. आपल्याला माहिती आहे देशात जी परिस्थिती होती, एक वेगळं वातावरण होतं. एक्झिट पोल जे दाखवत होते 300 पार, 400 पार, 350 आर पार, ते सगळं लोकांनी एका कानातून ऐकलं, दुसऱ्या कानातून सोडलं. पण त्याच आधी जे आपल्या महाराष्ट्रात मतदान झालं होतं, हे असं काही मतदान झालं
की जे हुकुमशाह स्वतःला असे समजत होते की आम्हाला कोणी रोखू शकत नाही, आम्हाला कोणी आडवं जाऊ शकत नाही, आम्ही देश म्हणजे आमची संपत्ती म्हणून कशी चालू, मनात येईल ते करू आणि कोणी आम्हाला काही बोलणार नाही, त्याच हुकुमशहाला लोकशाही काय असते आणि संविधान काय असतं हे आपल्या महाराष्ट्राने दाखवलं. म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानणं गरजेचं आहे. आणि नुसतं जिथे जिंकलोय किंवा जिथे लीड मिळालं तिथे नाही, तर या महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघामध्ये जाणार आहे. 2 गोष्टी आहेत. अर्थात एक निवडणूक होऊन गेलेली आहे लोकसभेची, विधानसभेची निवडणूक येणार आहे, म्हणजे आभार मानायचेच आहेत आणि निर्धार देखील करायचा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मी पहिल्यापासून सांगत होतो की कितीही कोणी काही बोललं, कितीही कोणी 400 पार बोलले तरी 240च्या पुढे जात नाहीत हे मी सगळीकडे बोलत होतो. आणि भाजपा येऊन अडकलेली ती 240वरच अडकलेली आहे. कदाचित मी अजून 200वर खेचायला पाहिजे होतं त्यांना. असं काही माझ्या हातात नाही, नाही तर उद्या राजकीय मंडळीची माझ्या घराबाहेर रांग लागेल की किती आदित्य बाबा भी क्या बोलेंगे आप. तसं काही नाही आहे. असो, पण हे महत्त्वाचं होतं कारण आपण जी परिस्थिती बघत होतो देशामध्ये, जो एक धोका होता आणि जो धोका अजूनही आहे, तो धोका टळलेला नाही. पहिला टप्पा पण पार पडलेला आहे, तो म्हणजे संविधान बदलण्याचा धोका जो भाजपच्या मनात होता. भाजपच्या मनात होतं हे जे आता जर तुम्हाला सांगत असतील, आता हे जाऊन संविधानासमोर नतमस्तक होत असतील, आता येऊन हे भाजपचे लोक तुम्हाला सांगत असतील की खोटं बोलत होते, आम्ही खोटं बोलत नव्हतो, तुमच्या मनात खोटं होतं, तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलायचं होतं, हे तुमच्या मनात होतं, हे तुमच्या हृदयात होतं, हे तुमच्या वचननाम्यात नसलं तरी तुम्ही 100% करून घेणार होतं. हे सगळ्यांना माहिती होतं. भाषणं काढा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेची. कोण कर्नाटकामधून कोण बोलतोय, कोण आंध्रमधून बोलतोय, कोण बिहारमधून बोलतोय, कोण महाराष्ट्रातून. पंकजाताई स्वतः बोलल्या होत्या की 400 पार द्या भाजपाला, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे. आणि संविधान कशासाठी बदलायचं होतं? संविधान एकाच गोष्टीसाठी बदलायचं होतं की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही आहे, त्यांना भाजपचं संविधान, भाजप पक्षाचं पुस्तक हे आपल्यावर लादायचं होतं. ते आपण लादू दिलं नाही, हे या निवडणुकीने दाखवलेलं आहे. लोकशाहीची ताकद काही दाखवलेली आहे. ती ताकद तुमच्या एका मतात आहे, ती ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. ही ताकद ह्या महाराष्ट्राने दाखवली, तशीच ही ताकद उत्तर प्रदेशने दाखवली, ही ताकद अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांनी आपल्या देशातले दाखवलेली आहे. आणि आभार मला ह्याच गोष्टीसाठी मानायचे सगळ्या मतदारांचे की कुठेही तुम्ही बळी पडला नाहीत, कुठेही तुम्ही ना धमकीला, ना जो लोभ दाखवला त्याला, ना आमिषाना, कुठेही बळी न पडता जे करायचं होतं ते योग्यपणे करून दाखवलं. आणि आज आपण पाहतो या देशामध्ये इंडिया आघाडी 237वर आहे आणि भाजप 240वर आहे. विचार करा, पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये एक वेगळा खेळ देखील केंद्र सरकारमध्ये होणार आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार तिथे बसणार म्हणजे बसणार आहेच. आपण काही शांत बसलो नाही, काही विरोधी पक्ष म्हणून शांत बसलो नाही. आपण रोज पाहत आहोत राहुल गांधी स्वतः कधी मणिपूरला जात आहेत, कधी वेगळ्या कुठच्या राज्यामध्ये जात आहेत, जिथे पीडित लोक आहेत तिथे त्यांना भेट देऊन येत आहेत. आणि तसंच आपण देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून जिथे जिथे अन्याय होत आहे त्या लोकांना मदत करण्याचं काम असेल, आपले शेतकरी बांधव असतील, आपल्या महिला असतील, ह्या सगळ्यांचा आवाज त्या संसद भवनात असेल किंवा आपल्या विधान भवनात असेल उठवण्याचा प्रयत्न करत आहोत, यशस्वी ठरत आहोत. आणि नोव्हेंबरपासून जेव्हा आपलं सरकार पुन्हा एकदा बसेल तेव्हा तुम्हाला कोणालाही मोर्चा घेऊन येण्याची गरज नसेल. आपले मंत्री जे असतील, महाविकास आघाडी सरकार असेल, हे तुमच्या दारी पुन्हा एकदा येईल आणि आपलं काम करेल, जनतेला न्याय देईल, हा विश्वासच व्यक्त करत आहे मी. आणि आभार, ज्या विश्वासाने, आभार एका भावनेतून जे मी मानत आहे आपल्या सगळ्या मतदारांचे. आणि मनोजजी, आपण आज ठीक आहे, आज कर्जतमधलं पण आपण इंडोर घेतलं, आज उरणमधलं पण इंडोर घेतलं, कारण आपलं हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. पण मला वाटतं आपल्या ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची सभा ज्या असतील, महाराष्ट्र स्वाभिमान सभा ज्या असतील, महाराष्ट्र स्वाभिमान यात्रा जी असेल, ही ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्र आपण भर चौकात जाऊ. पाऊस पडला तर पाऊस पडला, पण प्रेमाचा पाऊस हा पडेल, हाही मला खात्री आहे. कारण आपल्याकडे अशा इंडोर ह्याच्यात घेण्याची सवयच नाही. आज पण मी बघतो दाराबाहेर पण लोक उभे आहेत. पण तसंच जसं मी मतदारांचे आभार मानत आहे, तसं आपल्या सर्वांचे म्हणजे कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ते ह्या गोष्टीचं पुन्हा एकदा सांगतो मी आपल्याला, जी परिस्थिती मी पाहत होतो, जी परिस्थिती माझे पत्रकार मित्र मला सांगत होते, जी परिस्थिती मला भाजपमधले काही लोक सांगत होते, अनेक लोकांना आमिष दाखवली, अनेक लोकांना सांगितलं ही केस तुझ्यावर टाकीन, ती केस तुझ्यावर टाकीन, ही केस तुझ्यावरनं काढतो, तुझी सिक्युरिटी काढेन,
धमक्या देखील आल्या, तरी देखील कोणी धमक्यांना आमिषांना बळी पडलं. आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या पदाधिकाऱ्यांनी जे काम केलं ते असं तुफान काम केलेलं आहे की आज तुम्ही विचार करा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपले 9 खासदार, खरं तर 10 खासदार, एक चोरला त्यांनी, तो आपण जिंकणार केस, ती केस आपण लवकरच टाकणार आहोत. 48 मतांनी ती सीट चोरलेली आहे त्यांनी, तरी देखील 9 खासदार आपले. आणि भाजपा जी स्वतःला जगातलं सर्वात मोठा पक्ष मानते, बरोबर ना, जास्तीत जास्ती पैसे कोणाकडे, इलेक्टोरल बॉन्ड कोणाकडे, ईडी कोणाकडे, CBI कोणाकडे, IT कोणाकडे, निवडणूक यंत्रणा कोणाकडे, ते पण 9 वर आहेत आणि आपण देखील 9 वर आहोत. ही आपल्या पदाधिकाऱ्यांची ताकद आहे. विचार करा तुम्ही, गेल्या 2 वर्षामध्ये 40 चोरांना पळवलं त्यांनी, 40 गद्दारांना पळवलं, 40 आमदार आपले गेले, 12 खासदार आपले गेले, अनेक नगरसेवक असतील ते गेले, काही काही नेते देखील गेले. 50 खोके हे त्यावेळी होते, आता घाबरलेत एकदम, निरोप पाठवते तिथून. त्यांना सांगितलं दरवाजे बंद, खिडक्या बंद, भोकं पण तुम्हाला भोकातून पण येऊ देणार नाही, कारण लोक येत जात असतात. बघा, लोकशाहीमध्ये विचारधारा बदलू शकते. काही लोक आपल्यातून जातात, परत येतात, हे सगळं चालू असतं, पण कमीत कमी राजीनामा देऊन जाण्याची एक लाज असते आणि एक सभ्यता असते, ती देखील ह्या 40 चोरांनी सोडली होती. असे जे लोक आहेत ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत सर्वात कठीण काळात खंजीर खुपसला, महाराष्ट्र मागे नेण्याचं काम केलं, महाराष्ट्र संपवण्याचं काम केलं, हे ना दया माया क्षमा नाही, हे ना परत आपण घेणार नाही. पण अशा परिस्थितीत तुम्ही लढलात. मला माहिती आहे, सगळे आम्ही उद्धव साहेब, मला वाटतं त्यांच्या 90 की 100 सभा मार्चपासून त्या मेपर्यंत झाल्यात. मला माहिती आहे ते कसे फिरलेत, किती जिद्दीने फिरलेत, किती ताकद लावून फिरलेले. तुम्ही सगळे पदाधिकारी कुठच्याही वयाचे असो, महिला पुरुष दोन्ही, तरुण असतील वयस्कर असतील, सगळे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शब्दासाठी, या नावासाठी आपण सगळीकडे घरोघरी गेलो आणि त्याच मतदारांनी आपल्याला न्याय मिळवून दिला. आज मी तुमचं अभिनंदन करायला खास करून ही आज पदाधिकारी मेळावा घेतलेला आहे. अभिनंदन करणं गरजेचं आहे, कारण आपलं कौतुक आपणच करणं गरजेचं असतं. आज जग करत आहे. प्रत्येक जण ह्या गेल्या 2 महिन्यामध्ये जे कोणी मतदानानंतर ते आत्तापर्यंत मला भेटत आलेलं आहे, मग कोणाच्या घरी फंक्शन असो, लग्न असो, बारसं असो, कोणाकडे काही ग्रॅज्युएशनचं सेरेमनी असो, कोणी मित्रांकडे जाओ, प्रत्येकाने सांगितलं आहे, आदित्य तुम्ही जसे लढलात, हे अप्रतिमपणे लढलात, तुमचं अभिनंदन करतोच, पण आम्ही उद्धव ठाकरे ह्यांना डोळ्यासमोर मतदान दिलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदान केलेलं आहे. आणि आपण ही लढाई जी आहे ही आपल्याला अजून पुढे न्यायची आहे, कारण संविधान आणि लोकशाहीला धोका अजून टळलेला नाही आहे. आणि इथे जे तिसरं मी गोष्ट तुम्हाला सांगायला आलो, जे आज आपण करायला एकत्र आलेलो आहे, ते म्हणजे निर्धार करायला आलेलो आहे. हे जे आपण सांगत आहोत सतत की संविधानाला धोका आहे, आपल्या लोकशाहीला धोका आहे, हे भाजपवाले जर तुम्हाला येऊन कधी बोलतील की तुम्ही खोटं बोलत आहात, त्यांना सांगा या जरा आमच्या महाराष्ट्रात काय चाललंय 2 वर्ष, हे तुम्ही येऊन पहा. आज तुम्ही मला सांगा, 2 वर्षापूर्वी जेव्हा जून 2022मध्ये हे 40 चोर, अलिबाबा आणि 40 चोर जेव्हा पळाले आपल्यातून, घाबरून पळाले, ते कुठे कुठे पळाले होते? सुरत, गुवाहाटी, गोव्यावर. आपल्याला माहिती आहे उद्धव साहेबांनी ज्या मिनिटाला राजीनामा दिला, कसे काही ते गद्दार लोक टेबलवर चढून नाचले होते. हे आठवत असेल चित्र डोळ्यासमोर. हे ना कधी आपण माफ करू शकत नाही. पण ह्या 2 वर्षामध्ये मला वाटलं होतं त्यांच्यात तेवढी तरी हिंमत असेल, थोडी तरी लाज असेल की स्वतःच्या पदाचा असेल, स्वतःच्या आमदारकीचा असेल, राजीनामा देतील. कारण जगातला सर्वात मोठा पक्ष, महाशक्ती त्यांच्या मागे होती, ED IT CBI त्यांच्या हातात होती, सगळी यंत्रणा त्यांच्या हातात होती, पण राजीनामा देण्याची त्यांच्यात लाज नव्हती, राजीनामा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नव्हती. असंच्या असं त्यांनी तिथे सरकार बसवलं, घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसवले, अवकाळी मुख्यमंत्री डोक्यावर बसवले आणि महाराष्ट्राची लूट सुरू केली. मला तुम्ही सांगा, आज आपल्या संविधानामध्ये एक तरी मला प्रावधान दाखवा, एक तरी मला शेड्यूल दाखवा, एक तरी मला कुठेतरी शब्द दाखवा जिथे घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्यासारख्या, आपल्या राज्यासारखी कुठच्याही दुसऱ्या राज्याची लूट करू शकतात. हे कुठेही आपल्या संविधानात लिहिले का? तुम्ही मला दाखवा. आहे कुठे असं? झालं ना, संविधान त्यांनी बाजूला ठेवून इथे कामगिरी सुरू केली. त्यांचं कामकाज जे आहे ते घटनाबाह्यच आहे, ते बाद होणारच आहे. न्याय जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, पण जनतेने जो न्याय दिला, जनता की अदालतने जो आपल्याला न्याय दिलेला आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे, हे इल्लीगल सरकार आहे, हे ठरवून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर आपण लोकशाहीचा विचार केला,
किशोरीताई तुम्ही महापौर राहिलेले आहेत. मला वाटतं कोविडच्या काळात आपण महापौर होतात. आत्ता 2022पर्यंत किशोरीताई महापौर होत्या. आपली टर्म संपल्यानंतर तुम्ही मला सांगा, निवडणूक घेण्याची भाजपाची किंवा मिंदे सरकारची हिंमत झाली आहे का? नाही झाली आहे. मग मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर, सोलापूर, वसई विरार, कितीतरी छत्रपती संभाजीनगर, प्रत्येक ठिकाणी हे प्रशासक बसवलेले आहेत आणि प्रशासकाच्या माध्यमातून लूट चालू आहे. पण एक सुद्धा नगरसेवक निवडून आणण्याची हिंमत नाही, एक सुद्धा नगरसेवक निवडून आणण्याची ताकद नाही. असं भाजप आणि मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. ते एवढ्यासाठीच बसवलेलं आहे की प्रशासकांच्या माध्यमातून ही लूट करत आहेत आणि आपला महाराष्ट्र लुटत आहेत. आज मी त्या प्रत्येक प्रशासकाला सांगत आहे, आज प्रत्येक त्या अधिकाऱ्याला सांगत आहे, नोव्हेंबरमध्ये सरकार आमचं येत आहे आणि आम्ही सखोल चौकशी करणार म्हणजे करणारच. तुम्ही आमच्या महाराष्ट्राला लुटण्याचं पाप करत आहात. याद राखा, एक जरी रुपया तुमच्या सोबत सापडला, एक तरी पुरावा मिळाला तर तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. हा मी तुम्हाला महाराष्ट्राच्या वतीने शब्द देत आहे. पण जी काही भयानक लूट बघत आहोत आपण, लोकशाहीला पूर्णपणे मारून टाकलेलं आहे. ना निवडणूक कुठची मुंबई युनिव्हर्सिटीची घेण्याची ताकद आहे, ना सेनेटची निवडणूक, ना कॉलेजची निवडणूक, ना महानगरपालिकेची निवडणूक. 2 वर्ष निवडणूकच नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत. कामं होणार कशी आणि लोक जाणार कुठे, जनता बोलणार कोणाकडे? हा जो प्रकार आहे तो आपल्याला बदलायचा आहे. आणि म्हणून मी सांगत आहे, अजूनही संविधान असेल, आपलं लोकशाही असेल, हा धोका टळलेला नाही. पण ही लढाई जी असणार आहे, संविधानची लढाई असणारच आहे. ही लढाई लोकशाहीसाठी असणारच आहे. ही लढाई गद्दारी विरुद्ध असणारच आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या लूट विरुद्ध असणारच आहे. पण ही लढाई आपल्या स्वाभिमानाची लढाई असणार आहे, हे लक्षात ठेवा. आज आपण महाराष्ट्र म्हणून विचार केला पाहिजे. कितीतरी विषय आहेत डोळ्यासमोर. आत्ता मी बसलो होतो, किती बोलायचं, काय बोलायचं, अनेक विषय आहेत. पण इथे आल्यानंतर मला प्रामुख्याने आठवण होते, ती पहिली आठवण ही आपल्या एअरपोर्टबद्दल होते, नवी मुंबईमधल्या एअरपोर्टबद्दल होते. दिबा पाटील नाव हे एअरपोर्टला द्या, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी मागणी केली आहे. आपल्या सरकारने प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. आपलं सरकार पाडून किती वर्ष झाली आहेत? 2 वर्ष झाली आहेत. दिले ना. त्यावेळी उचकुईला पुढे आले होते, पेटवीला पुढे आले होते भाजपचे नेते. काय सांगितलं होतं? आमचं सरकार आणि आम्ही एका मिनिटात करून देऊ. आज 2 वर्ष उलटून गेलेली आहेत, पण एक सुद्धा नाव कुठेही बदललेलं नाही आहे, जसं इथे आपण मागणी करत आहोत. आणि पहिलं पत्र हे सरकार, हे एनडीचं सरकार बसल्यानंतर, सचिन भाऊ तुम्ही बरोबर बोलताय, एनडीचं सरकार बसल्यानंतर आत्ता 4 जून नंतर जे सरकार नवीन बसलेलं आहे, पुन्हा एकदा स्मरणपत्र मी नवीन मंत्र्यांना लिहिलं होतं की आम्हाला इथे हे नाव दिलं पाहिजे, दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे नाव द्या. ते अजून दिलेलं नाही आहे. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण 4 वर्षापूर्वी एक प्रस्ताव केला होता, आपल्या विधानभवनात प्रस्ताव केला होता की छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव द्या, पण ते देखील दिलेलं नाही आहे. न्याय असेल तो देशासाठी एक ठेवा. आता कदाचित हे केंद्र सरकारमधून सांगतील, भाजपवाले सांगतील तुम्हाला, नाही आम्ही शहरातमध्ये कुठच्याही एअरपोर्टचं नाव शहराप्रमाणे देतो, नाव कुठच्याही एका व्यक्तीवर देत नाही. ठीक आहे, जर असं न्याय असेल तर मग गोव्यामध्ये जो मोपा एअरपोर्ट झाला आहे तिथे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट दिलं आहे. पर्रिकर साहेब एक चांगले कार्यकर्ते होते, भाजपचे कार्यकर्ते राहिलेले आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांचं नाव तिथे दिलं, विरोध नाही आहे. अयोध्येमध्ये जे एअरपोर्ट झालं तिथे महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट दिलेलं नाव, विरोध नाही आहे. मग तिथे तसं असेल, मग आमच्याकडे दिबा पाटलांना तुमचा विरोध का आहे? तिथे तसं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांना तुमचा विरोध का आहे? हा भाजपचा जो महाराष्ट्र द्वेष आहे तो एवढा भयानक आहे की प्रत्येक जिल्ह्याला लुटत चाललेले आहेत. प्रत्येक महिन्याला काय, प्रत्येक दिवसाला आपण पाहतोय महाराष्ट्र लुटण्याचं काम हे करत आहेत. आणि आज जे MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, अटल सेतू ज्याला यांनी नाव दिलेलं आहे, अर्थात अटल बिहारी वाजपेयी साहेब आपल्याही जवळचे होते, देशाचे प्रधानमंत्री राहिलेले आहेत, दुमत नाहीच. पण हे काम जे आहे, अटल सेतूचे जे काम आहे, ते देखील त्यांनी 3 महिने उशिरा पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर त्याचं उद्घाटन केलं. मला आठवतं 2020च्या जानेवारीमध्ये उद्धव साहेबांनी तिथे येऊन पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं. त्याचा फोटो देखील आहे, सगळीकडे ते फोटो छापला होता. आत्ताचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते पण होते तिथे, आहेत फोटोमध्ये असे दिसत आहेत. पण ते झाल्यानंतर कुठच्याही बैठकीला ते नसायचे. मी त्यांना सतत सांगायचो, वारंवार सांगायचो. आणि पालकमंत्री या नात्याने मी बैठका घ्यायला लागलो आणि तिथे देखील त्यांच्याच नावाखाली, त्यांच्याच कॅबिनमध्ये आम्ही त्यांना सोबत घेऊन प्रयत्न केला. पण प्रत्येक महिन्यात आम्ही इथे अटल सेतूला यायचो आणि पाहणी करायचो की कुठपर्यंत काम झालं. किशोरीताई त्यावेळी आपण देखील यायच्यात, श्रद्धाताई यायच्यात, भोईर साहेब आपण देखील आलेला आहात. आणि प्रत्येक आठवड्यात आमची बैठक व्हायची की आता कुठपर्यंत काम झालं.
आपलं सरकार हे पाडेपर्यंत, हे गद्दारांनी सरकार पाडलं तेव्हा ह्याचं काम तुम्ही विचार करा, जून 2022पर्यंत साधारणपणे 85% झालं होतं. 85% काम झालं होतं. जून 2022 पासून आत्ता जानेवारी 2024पर्यंत पुढचं काम असंच लटकून ठेवलं होतं. खरं म्हणजे हे काम ऑक्टोबर 2023ला व्हायला पाहिजे होतं. वरळी शिवडी कनेक्टर हे काम नोव्हेंबर 2023ला व्हायला पाहिजे होतं. कोस्टल रोड हे काम डिसेंबर 2023ला व्हायला पाहिजे होतं. ही सगळी कामं मिंदे सरकार आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरच्या पाठी लागून त्यांनी एवढी रखडवली, एस्केलेशन केलं असेल, किमती वाढवले असतील, पैसे काढले असतील, डिझाईन बदलली असेल, हे सगळं केलं, स्वतःसाठी केलं, कॉन्ट्रॅक्टरसाठी केलं, बिल्डरांसाठी केलं. मला तुम्ही सांगा, आज एक तरी या महाराष्ट्रात असं काम दाखवा की त्यांनी जनतेसाठी केले किंवा जनहिताचं काम केलेलं आहे कुठचं काम असं? कुठचंही अभिमानाने आपण सांगू शकतो का की हे काम होय ह्या मिंदे सरकारने केले, ते जनहितासाठी केले, जनतेसाठी केले? कुठे असं एक काम दिसतंय का आपल्याला? नाही दिसत आहे. आज आपण पाहतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर, आपण त्याचं 1 मेला उद्घाटन करणार होतो. काहीतरी त्यांनी तिथे गडबड केली, ते ढकललं, कारण त्यांना उद्धव साहेबांच्या हातातून उद्घाटन ते करायचं नव्हतं मिंदेना, म्हणून ते पुढे ढकललं. पण तुम्ही विचार करा, पूर्णपणे खातं त्यांचं, खात बसले ते. आणि त्याच्यानंतर आज जे खड्डे पडलेले आहेत, आज पण एक बघितला मी प्रकार, भयानक खड्डा पडलेला आहे, त्याच्यात पेवर ब्लॉक टाकून ते बुजवण्याचं काम चालू आहे. हे तिथे खड्डे असतील, अटल सेतूला तो रॅम्प आहे तिथे खड्डा असेल, कोस्टल रोड आपण पाहतोय तिथे लिकेज सुरू झालेलं आहे. कितीतरी काय काय हे सगळं जे त्यांच्या खात्यात आलं, नगर विकास खातं आज जे आहे, जे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे आहे, ते सगळं खातं त्यांचं खाणं चालू आहे. पण खात्यामधून जनतेसाठी काम चालू आहे की नाही हा विचार करण्याचा आज आता वेळ आलेली आहे. मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प असेल, त्याच्या मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प असेल, ह्या वर्षी देखील 2 अर्थसंकल्प आले. एक होता तो अंतरिम अर्थसंकल्प होता ज्याच्यात काहीच अर्थ नव्हता, आणि दुसरा अर्थसंकल्प आला तो गाजर अर्थसंकल्प आला. मग प्रत्येक ह्याच्यात तरुणांसाठी आम्ही हे करणार, महिलांसाठी आम्ही ते करणार, शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करणार, ते करणार, अमुक करणार. पण एक तरी आज ह्या गाजर वाटपाच्या कार्यक्रमामधून आपल्या हाती काही आलंय का? गाजर हलवा तरी आलाय का? तुम्ही मला सांगा. नाही आलंय. आणि असं सरकार हे आपण किती दिवस आपल्या डोक्यावर बसवायचं, आज तुम्ही हे विचार करणं गरजेचं आहे. पाहतोय आपण सगळं काही चाललेलं आहे ते त्यांच्या मालकांसाठी चाललंय, त्यांच्या बिल्डरसाठी चाललंय, सगळं कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललंय. पण महाराष्ट्र एकंदर जो आहे तो मागे चाललेला आहे. एवढा मागे चाललेला आहे की आपली जी पहिल्या 5मध्ये ओळख असायची की आर्थिक शक्ती म्हणून महाराष्ट्र पुढे असायचा, सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आपण शिक्षणात पुढे असायचो, आज आपण पाहतोय की प्रत्येक पॅरामीटरवर आपण मागे चाललो आहोत. आज आपल्याला विचार करायचा की महाराष्ट्र म्हणून आपल्याला हे भांडणं करायला लावत आहेत. निवडणुका आल्या की बरोबर 2 धर्मांमध्ये वाद लावा, तिथे भांडण निर्माण करा. निवडणुका आल्या की जातींमध्ये वाद निर्माण करा, तिथे भांडण निर्माण करा. डिवाइड अँड रूल ही जी भाजपची पॉलिसी राहिलेली आहे ती कुठे ना कुठेतरी आपल्याला मोडायला लागेल. आणि आपल्याला ती मोडून पुढे जायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र यायला लागेल. आज संपूर्ण देशामध्ये आपण पाहत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीबद्दल एक वेगळं वलय निर्माण झालेलं आहे. आणि नुसतं माझे वडील म्हणून नाही, पण प्रत्येक जण मला सांगत आहे की आदित्य, उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं महाविकास आघाडीच्या काळात, मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं, त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ज्या मिनिटाला संधी मिळेल त्यांच्यासाठी मतदान करणार म्हणजे करणार, कारण तुमचं सरकार परत आम्हाला हवं आहे. ही गद्दारी कोणालाच पटली नाही आहे. ही जी गद्दारी झाली कोणालाच आवडली नाही आहे. काल आज आपण पाहतो इथे विठुरायाचे इथे फोटोज आहेत, त्यांचं आपण दर्शन घेतोय. उद्या आषाढी आहे, पण मी माझ्या विठुरायाचं म्हणजे तुमचं दर्शन घ्यायला इथे आलेलो आहे. आणि तसंच तुमचं जसं दर्शन घेतं, जनता जनार्दनाचं जे दर्शन घेत आहे, तसंच काल घरी शंकराचार्यजी आले होते. आणि तुम्ही त्यांचं स्टेटमेंट तर पाहिलंच असेल. ते धर्मगुरू आहेत, ते धर्माचार्य आहेत, ते काही राजकारणावर बोलत नाहीत. पण त्यांनी देखील काल सांगितलं की कुठच्याही धर्मामध्ये सर्वात मोठं पाप जर असेल तर ते विश्वासघाताचं पाप आहे. आणि हा विश्वासघात हा आपण पाहत आलेलो आहोत. भाजपच्या हातातून तर अनेकदा झालेला आहे. इकडचं तर उदाहरण ज्वलंत आहे. म्हणजे मनुष्यात आपण तर किती काय महायुतीचेच तर उमेदवार होतात ना, अधिकृत उमेदवार होतात, तरी तुमच्या समोर भाजपाने एक अपक्ष उमेदवार लढवला. जे काय होतं फंडिंग दिलं, आज ते त्यांच्याबरोबर बसलेत. पण तसंच आपण पाहिलं असेल 2022ला देखील जी गद्दारी झाली, जो विश्वासघात झाला. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मनात राग ठेवणारा नाही आहे, बदल्याची भावना वगैरे माझ्या मनात नाही आहे. पण हा विश्वासघात जो झाला तो फक्त उद्धव साहेबांसोबत नाही झाला, फक्त शिवसेनेसोबत नाही झाला, आपल्या महाराष्ट्रासोबत झालेला आहे.
हा विश्वासघात महाराष्ट्रासोबत झालेला आहे. एका बाजूला आपण पाहत आहोत उद्योग क्षेत्रात आपण मागे चाललो आहोत. वेदांता फॉक्सकॉनच्या नंतर एक मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येणार होता असं आपल्याला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता प्रधानमंत्र्यांनी फोन केला आहे, आता ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प येणार आहे. आलाय प्रकल्प, तो दिसलाय का हा दृश्य प्रकल्प कोणाला? नाही दिसलाय. पण वेदांता फॉक्सकॉन गेलं, एअरबस टाटा गेलं, बल ड्रग पार्क गेलं, मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं. अनेक हे प्रकल्प आपल्या राज्यातून गेल्यानंतर गुजरातमध्ये वर्ल्ड कपची फायनल देखील गेली. आणि हे सगळं झाल्यानंतर आज आपण पाहतोय एक सुद्धा उद्योग आपल्या राज्यात आला नाही आहे. मागच्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले, यावर्षी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मागच्याच आठवड्यात मुंबईत येऊन गेले. गुंतवणूकदारांना सांगितलं की आमच्या मध्य प्रदेशमध्ये या. गुंतवणूकदारांना आणि उद्योगपत्यांना सांगितलं मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक आणा. चांगलं, तो त्यांचा अधिकार आहे. कुठच्याही आपल्या राज्यातले मुख्यमंत्री येऊ शकतात मुंबईमध्ये आणि परिषद घेऊ शकतात की होय आमच्याकडे गुंतवणूक करा, आमच्या इकडच्या तरुणांना नोकऱ्यांची संधी द्या. पण हे सगळं होत असताना अनेकदा आपण पाहिले घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्लीला जातात, गुजरातला जातात, अमावस्या पौर्णिमेला कुठेतरी गायब होतात. सगळं स्वतःसाठी. महाराष्ट्रासाठी कधीतरी काहीतरी मागताना त्यांना तुम्ही बघितलं किंवा ऐकलंय का? ऐकलंय कधी? आता 22 जुलैला केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात कदाचित आंध्र प्रदेश असेल, बिहार असेल, यांना स्पेशल पॅकेज दिलं जाईल कारण तिकडचे ते NDA पार्टनर्स नवीन झालेले आहेत. पण हे सगळं होत असताना आपल्या महाराष्ट्रातून या महायुतीच्या घटनाबाह्य सरकारमधून एक तरी आवाज तुम्हाला ऐकू आलाय का? कसं गिफ्ट सिटी तुम्ही गुजरातला दिले तसं गिफ्ट सिटी दुसरं आम्हाला महाराष्ट्रात द्या. ऐकलंय कधी? एक तरी आवाज ऐकू आलाय का की तुम्ही जसं स्पेशल पॅकेज कदाचित बिहारला द्याल किंवा आंध्र प्रदेशला द्याल तसं स्पेशल पॅकेज आम्हाला द्या? कधी ऐकलंय? GSTचा परतावा जो अनेक वर्ष म्हणजे प्रलंबित असतो, तो महिने प्रलंबित असतो, कधी 26,000 कोटीचा असतो, कधी 30,000 कोटी येणं बाकी असतं. कधीतरी तुम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना ऐकलंय की आम्हाला GSTचा परतावा वेळेत द्या असं सांगितलेलं आहे? नाही ऐकलंय आपण. आणि एका बाजूला हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला महिलांसाठी योजना काढण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच भाजपाने बिल्किस बानोच्या रेपिस्टना हार घालून स्वागत केलेलं अशा लोकांवर महिला विश्वास ठेवणार आहेत का? मी तुम्हाला आज विचारत आहे. ठेवू शकता तुम्ही? नाही ठेवू शकत. दुसरे दोन आहेत मंत्री ज्यांनी एकीने तर सुप्रियाताई सुळेंना भयानक शिव्या दिलेल्या आहेत आणि दुसरे आहेत त्यांच्यावर घाणेरड्या एक प्रकार करण्याचे आरोप आहेत. अशा लोकांना मंत्रिमंडळात बसवलेले, त्यांच्यावर कुठच्याही योजनांसाठी महिला या सरकारवर विश्वास ठेवू शकणार आहेत का विचारतो मी तुम्हाला? नाही ठेवू शकत. ना महिला खुश आहेत, ना शेतकरी खुश आहेत. तरुणांसाठी तर नोकऱ्यांच्या संध्याच नाही आहेत. 17,000 की कुठे काही अशा नोकऱ्यांच्या संध्या आल्या की 17.5 लाख विद्यार्थी जातात ॲप्लिकेशन घेऊन. कोणी B फार्मा केले, कोणी MCOM केले, कोणी LLB केलेलं आहे आणि ह्यांना झोपायला लागते ते गोरेगाव आणि जोगेश्वरीच्या ब्रिजच्या खालती. पण अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची कधी उद्भवली नव्हती. आज परिस्थिती ही भयानक झालेली आहे. आणि हे जर बदलायचं असेल तर हे महाराष्ट्र द्वेष्टे जे भाजप आहेत ते बदलू शकणार नाहीत. ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल, बदलायची असेल आपल्याला ही परिस्थिती, हे मिंदे सरकार जे स्वतःला काही पाहिजे म्हणून सुरतला, गुवाहाटीला, गोव्याला जाऊन टेबलांवर नाचणारे लोक बदलू शकणार नाही आहेत. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपण आरशात बघितलं पाहिजे, कारण ही परिस्थिती आपण सगळे बदलू शकणार आहोत. ही परिस्थिती महाराष्ट्र म्हणून आपण बदलू शकणार आहोत. पुढच्या 2 महिन्यामध्ये अनेक प्रयत्न होतील. तुम्हाला विकत घेण्याचे प्रयत्न होतील, तुम्हाला धमकवण्याचे प्रयत्न होतील, तुम्हाला अडकवण्याचे प्रयत्न होतील, तुम्हाला आमिष दाखवण्याचे प्रयत्न होतील, तुम्हाला जातींमध्ये विखुरण्याचे प्रयत्न होतील, तुम्हाला धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न होतील. तुम्ही मला सांगा, आपण ह्या कुठच्याही गोष्टींना बळी पडणार आहोत का? कारण आपण जर महाराष्ट्र आता बदललं नाही, हे सरकार बदललं नाही, तर महाराष्ट्र आपला मागच्या काही राज्यांमध्ये जाईल जे आपण नेहमी अग्रेसर असायचो आर्थिक शक्ती म्हणून. नोकऱ्यांमध्ये असेल, त्या नोकऱ्यांचं देखील आता रूप बदलत चाललेलं आहे. प्रायव्हेटायझेशनचा तर जमाना आलेलाच आहे. एका मागोमागे एक PSU विकत चाललेले आहेत, त्यांच्याच मित्रांना विकत चाललेले आहेत, त्यांच्या मालकांना विकत चाललेले आहेत. आणि तिथे देखील कामगार कायदे ह्या लोकांना बदलायचे आहेत. जे आत्तापर्यंत आपण परमनंट लेबरसाठी झगडायचो, आपल्या युनियन असायच्या वगैरे, हे 100 दिवसाचं एम्प्लॉयमेंट, फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट, हे सगळे प्रकार येतील. हे सगळे प्रकार तुम्हाला मान्य आहेत का? आणि हे मान्य असतील तर करा तर मतदान. मग ठीक आहे, मग जे काही चालेल ते चालेल. पण हे जर मान्य नसेल आणि तुम्हाला स्वाभिमानाने लढायचं असेल, स्वाभिमानाने जगायचं असेल, तर आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. हा निर्धार आज आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून मी विचारतोय, पुन्हा एकदा आपल्याला विचारतो की येणारे 3 महिने महत्त्वाचे आहेत. निवडणुकीचे असतील, पावसाळ्याचे असतील, पण आज पदाधिकारी म्हणून तुम्ही पुन्हा एकदा ती मेहनत घ्यायला तयार आहात का? आज पदाधिकारी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीसाठी तुम्ही लढायला तयार आहात का?
आज सगळे पदाधिकारी म्हणून तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करायला तयार आहात का? आज समोरून ज्या काही धमक्या येतील, जी काही आमिष येतील, त्याला बाजूला फेकून लढण्यासाठी तयार आहात का? आणि तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रासाठी ही निवडणूक जिंकण्यासाठी तयार आहात का? जर तयार असाल तर आपलं काम आजपासून सुरुवात झालेली आहे. आपल्या कामाला आपलं काम फार महत्त्वाचं आहे, आपलं काम फार पवित्र आहे. आपलं काम ह्या महाराष्ट्रात बदल घडवण्याचं आहे. कारण आपल्याला घटनाबाह्य सरकार नको आहे, आपल्याला महाराष्ट्र द्वेष्ट्यांचं सरकार नको आहे, आपल्याला महाराष्ट्र विरोधी सरकार नको आहे. आपलं सरकार हवं आहे ते आपल्या हक्काचं हवं आहे, सर्वांचं हवं आहे आणि महाराष्ट्राचं सरकार हवं आहे. हा निर्धार करून आपल्याला पुढे निघायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय युवासेना प्रमुख यांचा आदरपूर्वक सन्मान. JNPTचे बोर्ड मेंबर विश्वस्त या कार्यक्रमाचं चोखंदल चकचकीत नियोजन ज्यांनी केलं आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर यांना विनंती केली जाईल. खरं तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील हे तोफ आज उरणमध्ये धडाडली. नाव होतं सन्माननीय आपल्या सर्वांचे युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे. मार्गदर्शन आवडलं असेल आणि खरंच अगदी मनाला पटलं, त्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्या मनोगतासाठी द्यायचा आहे. तदनंतर या कार्यक्रमाच्या आभाराप्रसंगी सन्माननीय JNPTचे विश्वस्त दिनेशभाई पाटील यांना विनंती केली जाईल की आपण आलेल्या सर्व पाहुण्यांचं आभार या ठिकाणी व्यक्त करावेत. या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी आदरणीय आदित्यजी ठाकरे त्यांच्या समवेत सन्माननीय सचिनजी अहिर उपनेते.